आपल्याला जर कम्प्युटरवरती इंटरनेटवरनं आपलं स्वतःचं एखादं गाणं बनवायचं असेल कुठल्याही टॉपिकवरती, त्यासाठी तुम्हाला एक ॲप आहे जे नाव आहे AI टूल suno.com. यावरती तुम्ही गाणं बनवू शकता विथ ऑडिओ व्हिडिओ पण येतो त्याचा, पण आपल्याला फक्त तो गाणं बनवायचं आहे MP3 फॉर्मॅटमध्ये, तर तुम्ही याचा जास्तीत जास्त वापर करू शकता. त्याचं नाव आहे suno.com. ऑलरेडी तुम्हाला लॉग इन व्हायला लागतं. इथं ऑलरेडी दीपिकांचं एक लॉग इन आहे ऑलरेडी. आपण काय करूया, तिथं लॉग इन आहे तर त्याचाच वापर करूया डायरेक्ट. आता मला गाणं बनवायचं इथं. हे बनवताना काय करायचं, होमवर क्लिक करायचं आणि इथं काय आलं इथं दीपिकेच्या ह्याच्यात जातो एकदा. क्रिएटवर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं फक्त काय करायचं, तुम्हाला तुमचं ते जे पाहिजे ना सॉन्ग त्या संदर्भात लिहायचं. फॉर एक्झाम्पल कशाबद्दल पाहिजे तुम्हाला, जय जवान जय किसानवरती गाणं बनवायचं. आता कसं बनवायचं ते, स्टाईल कशी असली पाहिजे ती स्टाईल लिहिता येतं. आता मला स्टाईल नको आहे, काय नको आहे, जसं आहे तुमच्या ह्याच्यात तुम्हाला मला जे पाहिजे त्यानुसार. ते गाणं रॉकमध्ये पाहिजे का पॉपमध्ये पाहिजे का ती इन्स्ट्रुमेंटल पाहिजे, कसं पाहिजे त्याचा इथं स्टाईल निवडता येते. इथे दिसते तुम्हाला रॉक, क्लासिक, रेंज दिसते ना इथं त्याचे नावं ते. आता ज्याला जी नावं इथं स्क्रोल करता येतात त्या स्क्रोलला करा. फॉर एक्झाम्पल मी काय करतो, जॅपनीज नको, जे रॉक, ब्लस्टर, इटालियन रॅप, अजून काय काय नावं आहे तिथं, मॉडर्न सिंक, क्लासिक ठेवायचं. क्लासिक ठेवूयात आपण. क्लासिक ठेवलं आणि क्रिएट करायला सांगतो. तर हा काय करेल, क्रिएट करताना आपल्याला ती गाणी 3 वेळा दाखवणार. म्हणजे तेच जय जवान जय किसानचं आता तुम्हाला लिरिक्स पण क्रिएट करून देईल तो. जे म्हणायचं आहे ना त्याचं लिरिक्स क्रिएट होईल आणि असे तुम्हाला फॉर्मॅट 3 देणार तो. 2 दिले आता, याच्यावरती 2 क्रिएट करता आले त्याने. आता इथं तुमचं गाणं पण क्रिएट झालं आणि इथं क्लिक केलं तुम्ही प्ले करता येईल. आता नाही आवडलं तर दुसरं घ्या. क्लासिक निवडलं, कळालं ना काढून उठायचं काय तिथं. हे अशा काही गोष्टी होतील. त्यावेळेस एक लक्षात घ्या की तुमचं इथं इन्स्ट्रुमेंट खूप महत्त्वाचं आहे की तुम्ही काय करताय ते. यात काय बदल करायला गेलात की इथं क्लासिक स्टाईल निवडू नका. तो जय जवान जय किसानसाठी जे त्याला ॲप्रोप्रिएट वाटेल ना तो तिथे ॲटोमॅटिक सिलेक्ट करणार आहे. तुम्ही सिलेक्ट करायला गेला की हे असं काहीतरी खेळत बसवं लागेल. असे गाणं क्रिएट होतं ते. आणि हे गाणं जे तयार झालं, समजा आवडलंच असं गाणं, तर तुम्हाला काय करायचं आहे, हे गाणं जे इथं दिसतंय ना त्या या पॉईंटवर क्लिक करा तुम्ही आणि तुम्ही इथं म्हणा डाउनलोड ॲज अ MP3 दिसतं इथं. तर हे गाणं तुम्ही डाउनलोड म्हणून करू शकता क्रिएट. आणि हे किती वेळा करू शकता, फ्री ऑफ कॉस्ट आहे. हे गाणं तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट करू शकता. आणि इथं तुम्ही तसं जसं आता हे क्लासिक आहे ना सोडा, इथे काय करायचं आहे, फॉर एक्झाम्पल मला आता एखाद्या व्यक्तीवरती गाणं बनवायचं. व्यक्तीवरती पण गाणं बनवता येतं. हां, फॉर एक्झाम्पल आपण काय केलं, लक्ष जाधव याच्यावरती आपण क्रिएट करू गाणं. आता काही सिलेक्ट नाही केलेलं मी, ते जे स्टाईल होतं ना ते नाही सिलेक्ट केलेलं. आता तो क्रिएट करून देईल मला गाणं डायरेक्ट. प्ले करतो एक. एवढंच. बरेच वापरलं जाईल. लक्ष जाधव एवढंच फक्त नाव घेणार होतं तिथं. त्याचं ब्रीफिंग केलं असतं ना, बायोग्राफी सगळी, हे क्रिकेटर आहे, हा चांगला प्लेइंग करतो ग्राउंडवरती, तर त्याचं ते लिरिक्स करायला त्याला सोपं गेलं असतं अजून.
आता लक्ष जाधव एक नाव आहे ना नुसतं असं जाधव, पण आपण समजा आपण इथं मोदी वगैरे टाकलं असतं किंवा सचिन तेंडुलकर टाकलं असतं तर त्यांनी अजून चांगलं क्रिएट, कारण त्याला माहिती आहे सचिन तेंडुलकर काय आहे, त्याचं बायोग्राफी माहिती, मग तो सर्च करतो, त्यांची इन्फॉर्मेशन टाकतो. आता लक्ष जाधव याची ऑलरेडी नाही आहे ना कुठं इन्फॉर्मेशन, त्यामुळे ती कळणार नाही आहे. आता मी तुमच्याशी बोलतोय आता, हे तुम्हाला पण मी समजून सांगितलं. आता एक गोष्ट घडली की इथं मी क्लॉज करतो, आता ही गोष्ट बघा, इथे वरती माऊस नेलता मी आणि याला